नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः कर्मसन्न्यासयोगः. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. सांख्ययोग आणि कर्मयोग याच्यातलं श्रेष्ठ काय याविषयी अर्जुन विचारतोय. अर्जुन म्हणाला, कृष्ण, हे कृष्णा, तुम्ही कर्मणां कर्माच्या, संन्यासम संन्यासाची, च तसेच, पुन्हा त्यानंतर, योगम कर्मयोगाची, शंससी प्रशंसा करीत आहात. म्हणून एतयो या दोहोतील, यत एकम जे एक, मे माझ्यासाठी, सुनिश्चितम चांगल्या प्रकारे निश्चित, श्रेय हा कल्याणकारक साधन म्हणजे अंतिम हितकारक मोक्षकारक, तद्ब्रूही ते सांगा. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्म टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोहोपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते तुम्ही सांगा. श्री भगवान वाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसः करावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. कर्मसन्न्यासापेक्षा निष्काम कर्मयोगाच्या श्रेष्ठतेचं कथन करताना भगवान म्हणतात, संन्यास हा कर्मसन्यास म्हणजेच इंद्रिय, मन आणि शरीराच्या द्वारा होणाऱ्या सर्व कर्माच्या कर्तेपणाचा त्याग, च आणि कर्मयोग म्हणजे समत्व बुद्धीनी भगवद अर्थ कर्म करणं. उभाऊ हे दोन्हीही निःश्रेयस्करौ परम कल्याण करणारे, तू परंतु, तयोहो त्या दोन्हीमध्येही, कर्मसन्न्यासापेक्षा कर्मयोग हा साधण्यास सुगम असल्यामुळे विशिष्यते श्रेष्ठ आहे. परमेश्वर म्हणतात, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याण करणारेच आहेत, परंतु त्या दोहोंमध्ये संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्यामुळे श्रेष्ठ आहे. कर्मयोग म्हणजे कर्मातून परमेश्वराशी जोडलं जाणं. यस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. कर्मयोगाचं महत्त्व सांगताना परमेश्वर म्हणतात, महाबाहो, हे अर्जुना, जो पुरुष न द्वेष्टी कुणाचाही द्वेष करत नाही, न कांक्षती कशाची आकांक्षा करीत नाही, सहा तो कर्मयोगी, नित्य संन्यासी सदा संन्यासीच, ज्ञेय हा समजण्यास योग्य आहे, ही कारण निर्द्वंद्व हा रागद्वेषादी द्वंद्वानी रहित असा तो बंधात संसार बंधनातून सुखाने प्रमुच्यते मुक्त होऊन जातो. परमेश्वर म्हणतात, हे अर्जुना, जो पुरुष कोणाचा द्वेष करत नाही, कशाची अपेक्षा करत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण राग द्वेष इत्यादी द्वंद्वानी रहित असलेला पुरुष सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो. इथे महाबाहो म्हटलंय, जेव्हा त्याला अर्जुनाला शक्तीचा उपयोग सांगायचं असतं तेव्हा ते त्याला महाबाहो म्हणतात. सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्.
सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोग याच्या फलातील साम्य सांगताना परमेश्वर म्हणतात, बाला हा मूर्ख लोकच सांख्ययोगाऊ संन्यास आणि कर्मयोग हे पृथक वेगवेगळी फळं देणारे आहेत असे प्रवदंती म्हणतात, परंतु न पंडितः पंडितजन तसे म्हणत नाहीत. पंडित म्हणजे पंड्या बुद्धी असलेले, परमेश्वराशी एकरूप असलेले ही, कारण दोन्हीतील एकमपि एकामध्येही सम्यक योग्य प्रकाराने स्थित असणारा पुरुष उभयोः दोन्हीचे फलम फळरूप परमात्मा विंदते प्राप्त करून घेतो. परमेश्वर म्हणतात, वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळं देणारे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात, पंडित नाही. कारण दोहोपैकी एकाचे ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. भगवंत हवा हे मनामध्ये दृढ आहे. देहामध्येच मोक्ष मिळवायचा असतो. जर शान टिकवली नाही तर नाश नक्की आहे. दवा घ्यायची पाळी येते म्हणून वाद घालू नये. यत्सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च यः पश्यति स पश्यति. परमेश्वर म्हणतात, यत जे स्थानम परमधाम सांख्यैहि ज्ञानयोग्यांकडून प्राप्यते प्राप्त करून घेतले जाते, तत् स्थानम तेच परमधाम योगैहि कर्मयोग्यांकडून अपि सुद्धा गम्यते प्राप्त करून घेतले जाते. सांख्यम ज्ञानयोग च आणि योगम कर्मयोग हे फलरूपाने एक आहेत असे य पश्यती जो पुरुष पाहतो, स च तोच पश्यती यथार्थ पाहतो. ज्ञानयोगांना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोगांनाही प्राप्त होते. जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः कर्मसन्न्यासयोगः. अर्जुन उवाच, कृष्ण कर्मणां संन्यासं च पुनः कर्मणा योगं शंससि. एतयो यत् एकं श्रेयः तत् मे सुनिश्चितं ब्रूहि. Arjun said, Krishna, you praise renunciation of action and again performance of action. Which one of the two, that is renunciation or performance, is better? Please tell me that conclusively. श्री भगवान उवाच, संन्यास च कर्मयोगः उभौ निःश्रेयस्करौ तु तयोः कर्मसन्न्यासात् कर्मयोगः विशिष्यते. Lord Krishna said, renunciation and performance of action both lead to freedom. Of the two, performance of action, that is karma yoga, is better than renunciation of action, that is karma sannyas. या न द्वेष्टी न कांक्षती सह नित्य संन्यासी ज्ञेयः ही महाबाहो निर्द्वंद्वः बंधात सुखम प्रमुच्यते. Arjuna, he who neither hates nor desires action, a steady sannyasi, that is ascetic, being beyond the pairs of opposites such as likes and dislikes, that is dvandva, he is naturally free from bondage. बालाः सांख्ययोगौ पृथक् प्रवदन्ति पंडितः न एकम अपि सम्यक् आस्थितः उभयोः फलं विन्दते. Ignorant, not the wise, speak of Sankhya, that is knowledge, and Yoga, of action, as different. He who is truly anchored in one obtains the fruits of both. यत्स्थानं सांख्यैः प्राप्यते तत् योगैः अपि गम्यते. यत्सांख्यं च योगम् एकं पश्यति सः पश्यति. The state reached by Jnana yogis
is also reached by karma yogis. He alone sees, who knows that Sankhya and Yoga are one and the same. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः कर्मसन्न्यासयोगः. अर्जुनोवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, असं काय बोलताय तुम्ही? मला एक काहीतरी निश्चित सांगाल का? मागे तुम्ही सांगितलं की सगळ्या प्रकारच्या कर्मांचा संन्यास घ्यायला पाहिजे असं पुष्कळ वेळा समजावून सांगितलं, आणि आता तुम्ही कर्मयोगावर भर देताय. आम्हाला जे आम्ही अज्ञानी आहोत त्यांना हे दोन अर्थाचं बोलणं, द्व्यर्थी बोलणं, याचा बोध आम्हाला कसा कळेल बरं? आम्हाला ते कसं समजेल? तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला इतरांनी काय समजावून सांगावं? मी विनंती करतो की हा स्पष्ट अर्थ कळत नाही आहे अशा भाषेत तुम्ही का सांगताय? आता मागचं जाऊ दे, पण आता तरी तुम्ही मला सांगा की दोन्हीमधला कुठचा मार्ग योग्य आहे ते स्पष्टपणे सांग. शेवटपर्यंत साधकाला जो सोबत करेल, पूर्णतः त्याचं जीवन सफळ होईल आणि आचरण करायला जो सरळ असेल तो मार्ग मला सांगाल का? निद्रेचं सुख न मोडता जिथे वाटचाल होते असं सुखासन वाहन असावं, तसं साधनही आपल्याला सोपं झालं पाहिजे. असे अर्जुनाचे बोल ऐकून देव मनात डोलायला लागला. मग संतोषून तो म्हणाला, तुझं मनातले हेतू मी पूर्ण करतो. ज्या भाग्यवंतांना कामधेनूच लाभली आहे त्याला चंद्राचा सुद्धा खेळ म्हणून वापर करता येईलच. उपमन्यूला प्रसन्न होऊन जसं श्री शंकरांनी दुधाचा समुद्र त्याला दिला, तसंच भक्ताची इच्छा पूर्ण करायला श्रीकृष्णाचं औदार्याचं माहेर ज्या अर्जुनाला लाभलं आहे, ज्या अर्जुनाच्या अधीन श्रीकृष्ण झाला आहे, त्याला सर्व सुखांचा आश्रय लाभणार यात संशय तो काय? रमाकांतच ज्याचा स्वामी आहे त्याला इच्छा होईल ते मागावं हे ओघानेच येईल. म्हणूनच पार्थाने जे विचारलं त्याच्यावर श्रीकृष्ण संतोष पावले आणि ज्ञानेश्वर म्हणतात, आता श्रीकृष्णाने काय सांगितलं ते मी तुला सांगतो, ते तू ऐक. तत्वबोध म्हणजे चिरंतन सत्य वस्तूचे ज्ञान, त्याच्या बुद्धीने निश्चय आणि अनुभव. तत्व म्हणजे पूर्ण तत्व, चिरंतन सत्य वस्तू, आत्मा, ब्रह्म. केवळ सत्य हे अनंत आणि एकच असते म्हणून त्याला एकतत्व असं म्हणतात. जगातल्या सगळ्या वस्तू सापेक्ष आणि अपूर्ण आहेत. सत्यतत्व हे त्याहून वेगळं विशेष आहे असं दाखवण्यासाठी पूर्ण तत्व अशा शब्दानेही त्याचं वर्णन करतात. साधक म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव मिळावा यासाठी सद्गुरूच्या मार्गदर्शनाप्रमाणे ध्यान वगैरे मार्गाने अभ्यास प्रयत्न करणारा मनुष्य. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध असे मनुष्यांचे 4 वर्ग केले जातात. साधक आणि साधना. साध्य आणि साधन. साध्य म्हणजे जे मिळवायचे आहे ते, ज्याचा पूर्ण अनुभव मिळण्यासाठी प्रयत्न चालू असतात ते परमात्मरूप. आणि साधन म्हणजे परमात्म स्वरूपाचा अनुभव घेण्याचा मार्ग. उपमन्यू लागी देई क्षीरोदधी म्हणजे वसिष्ठ कुळातील व्याघ्रपाद नामक ऋषीला उपमन्यू आणि धौम्य असे 2 मुलगे होते. घरच्या गरिबीमुळे त्यांची आई त्यांना पाण्यात पीठ कालवून देत असे. एकदा उपमन्यू ताज्या दुधाकरता आईजवळ हट्ट करून बसला. दूध पिण्याइतकी तुमची पूर्ण पुण्याई नाही असे आई त्यास म्हणाली. हे ऐकून उपमन्यूंनी शंकराची आराधना केली आणि शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला क्षीरसागरच दिला. क्षीरसागर म्हणजे समुद्र, दुधाचा समुद्र.
श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस्करा उभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात, खरं बघायला गेलं तर तत्वार्थाने तत्त्व लक्षात घेतलं तर संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग मोक्ष देणारे आहेत. जशी एखादी नाव स्त्रियांना बालकांना पाण्यातून पहिलं तीरावर नेते, तसं जाणत्या नेणत्या सगळ्यांना कर्मयोग हा सुबोध आहे, सोपा आहे. सारासार विचार करता हाच योग नीट विचार मनात ठेवून केला तर कर्मसन्यासाचं फळ इथे सुद्धा या योगात सुद्धा अनायसे लाभतं. आता संन्यासी जो आहे त्याचं लक्षण मी तुला सांगतो. मग ते सांगितल्यावर तुझ्या लक्षात येईल की दोन्ही मार्ग जणू काही एकरूपच आहेत, एकाच ध्येयाकडे नेणारे आहेत. ध्येय स नित्यसन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. पार्था, जे होऊन गेलं त्याचं नाव घेत नाही आणि कशाचीही हाव धरत नाही. मेरू पर्वत जसा सतत कायम अढळ आहे तसाच तो अंतरंगात अंतर्यामी निश्चल असतो. त्याचं अहंता ममत्व सगळं गळून गेलेलं असतं. तो कायम संन्यासी असं तू जाण. त्याची आसक्ती किंवा संसाराची ओढ आपोआपच त्याला सोडून जाते जेव्हा तो मनाने असा संन्यस्त वृत्तीचा झालेला असतो. म्हणून जे अखंडित सुख आहे ते त्याला अनायासेच प्राप्त होतं. घर वगैरे गोष्टी त्याला सोडाव्या लागत नाहीत. तो कसला संगच मनाने धरत नाही, त्यामुळे त्याचे मन निसंग झालेलं असतं. जसं आग विझून गेल्यावर राखुंडीचा जो ढीग उरतो, त्याच्याभोवती जर वस्त्र टाकलं तर त्या वस्त्रात अग्नीची बाधा होऊ शकत नाही. तसाच जो मनाने बुद्धीने निर्लेप झालेला असतो, शुद्ध झालेला असतो, त्याला कुठच्याही संकल्पाची बाधा होत नाही. कुठच्याही उपाधीमध्ये राहूनसुद्धा तो कधीही कर्मबंधाने व्यापला जात नाही. म्हणून त्याच्या संकल्पाचा संपूर्णतः नाश होतो आणि म्हणूनच संन्यास घडू शकतो. ह्यालाच कर्मसन्यास असं म्हणतात. आणि आता कर्मयोगसुद्धा तसाच आहे. मेरू हा एक सुवर्ण पर्वत, स्वर्ग मृत्यू पाताळ याला आधारभूत असा सोन्याचा पर्वत हा सप्तद्वीपांच्या किंवा सप्तखंडांच्या मध्यभागी आहे असा पुराणात उल्लेख आहे. मध्यान्हगिरी अथवा याम्योत्तर वृत्त यांचं सर्वोच्च शिखर ख म्हणजे स्वस्तिक आहे. निसंग म्हणजे सर्व वासनारूप कल्पनारूप बंधनापासून मुक्त झालेले, सुटलेले. अहंता म्हणजे मीपणा किंवा माझेपणा. अहंकार म्हणजे मी म्हणजे विशिष्ट व्यक्ती अशी जाणीव. गर्व असाही केव्हा तरी अर्थ होतो. अहंकाराच्या आवरणामुळेच जीव वस्तुतः परमात्मा असूनही वेगळा झाला आहे. ह्याला चिज्जड ग्रंथी असं म्हणतात. या अहंकाराचा नाश होताच जीव परमात्मा एकरूप होतात. सांख्य मताप्रमाणे अव्यक्त प्रकृती आणि महत्त्व अहंकार या क्रमाने सृष्टी निर्माण झाली. अहंकाराच्या सात्विक राजस तामस या त्रिविध रूपांपासून अनुक्रमे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि पंचतन्मात्रा म्हणजे पंचमहाभूतांची अतिसूक्ष्म मूलस्वरूप ही निर्माण झाली आणि ह्यातूनच पंचमहाभूतात्मक सर्व सृष्टीची निर्मिती झाली. संकल्प म्हणजे वासना, हेतू. वासनेच्या स्फुरणातूनच अनेकविध कल्पनासृष्टी आणि त्यातून पुढे जडसृष्टी निर्माण झाली. म्हणून संकल्प हाच या सर्व विश्वाभासाचा कर्ता आहे असं तत्त्वज्ञानी म्हणतात. संकल्प विकल्प म्हणजे वासना आणि तर्कवितर्क. सांख्ययोग पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थित सम्यक उभयोर्विन्दते फलम्. सांख्य योगव्यवस्था ही मंदमती लोक जाणत नाहीत. स्वभावेच ते मतिमंद असतात. म्हणून त्यांना कर्मयोग आणि सांख्ययोग
याच्यात फरक आहे असं वाटतं. पण खरं सांग की प्रत्येक दिव्यातला प्रकाश वेगवेगळा असतो का? अशा तऱ्हेने दोन्ही एकच आहेत ह्याची प्रचिती जे घेतात ते पूर्ण तत्वामध्ये समरस होतात. सांख्य आणि कर्मयोग या दोन्हीचे ठिकाणी ते ऐक्यभाव ठेवतात. तत्व म्हणजे पूर्ण तत्व, चिरंतन सत्य वस्तू, आत्मा, ब्रह्म. केवळ सत्य हे अनंत आणि एकच असतं म्हणून त्याला एकतत्व असंही म्हणतात. जगातल्या सगळ्या वस्तू सापेक्ष आणि अपूर्ण आहेत. सत्यतत्व हे त्याहून वेगळं विशेष आहे असं दाखवण्यासाठी पूर्ण तत्व अशा शब्दांनी सुद्धा त्याचं वर्णन करतात. तत्वबोध म्हणजे चिरंतन सत्य वस्तूचे ज्ञान, त्याचा बुद्धीने निश्चय आणि अनुभव. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, एकम सांख्यम च योगम च य पश्यति स पश्यति. पार्था, जे ज्ञानयोगाने प्राप्त होतं तेच कर्मयोगाने प्राप्त होतं. अशा तऱ्हेने स्वभावतः दोन्ही एकच आहे हे जो जाणतो तोच खरा तत्ववेत्ता. अवकाश आणि आकाश दोन्हीमध्ये जरासुद्धा फरक नाही. तसंच सांख्ययोग आणि कर्मयोग किंवा योग आणि संन्यास हे दोन्ही एकच आहे हे ह्याचा ज्याला अनुभव आला आहे तो आत्मज्ञानी आहे असं समज. त्यानेच खरं तर स्वतःचं यथार्थपणे दर्शन घेतलेलं असतं, स्वतःला यथार्थपणे जाणलेलं असतं. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. अध्याय 5. कर्मसन्न्यासयोग. कर्म करत करत संन्यासी वृत्ती कशी बाळगावी याचं ज्ञान घेऊन परमेश्वराशी योग कसा करावा. प्रत्येक वेळेला अर्जुनाने विचारलेले प्रश्न हे आपल्यालाही स्वाभाविकपणे पडतात आणि त्याबद्दल अर्जुनाच्या मार्फत परमेश्वर आपल्याला उत्तरही देतात. ज्ञान किंवा सांख्ययोगामध्ये ज्ञानाचं महत्त्व परमेश्वराने सांगितलं आहे आणि कर्मयोगामध्ये कर्माचं महत्त्व सांगितलं आहे. मग नक्कीच कल्याणकारक कुठलं, या दोनातलं कुठलं आचरावं असा अर्जुनाचा प्रश्न इथे पहिल्या श्लोकात आपल्याला दिसतो. आणि पुढे उत्तर देताना परमेश्वर म्हणतात की अरे, जे अज्ञानी असतात केवळ त्यांनाच हे दोन्ही मार्ग वेगळे फळ देणारे आहेत असे वाटतात, पण खरं म्हणजे दोन्हीचं फळ परमेश्वर प्राप्ती हेच आहे. कर्मसन्यास म्हणजे काय? तर मन, इंद्रिय, शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सगळ्या कर्मांच्या कर्तेपणाचा त्याग. आता आपण साधा विचार केला तरी आपलं छोट्या छोट्या गोष्टीत आपण स्वतःला कर्ता मानत असतो आणि त्यामुळे त्याग हा कठीण आहे असं परमेश्वरांना वाटतं. निश्चितच तसंच आहे. आणि कर्मयोग म्हणजे सर्व कर्म निष्कामपणे केवळ आपण ती परमेश्वर प्राप्तीसाठी करतोय ही भावना असणं असा तो कर्मयोग. तर परमेश्वर म्हणतात की कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा सोपा आहे, साधण्यास सुलभ आहे. दोन्हीची फळं एकच आहेत, पण जो माणूस जो पंडा बुद्धी असते तो माणूस सगळीकडे समत्व बघतो आणि त्यामुळे द्वंद्वच राहत नाहीत. कुठे राग नाही, द्वेष नाही, अपेक्षा नाही आणि त्यामुळे तो संसार बंधनातून मुक्त होतो. म्हणजेच देवाला आवश्यक कर्म करत असतानाही जी त्याला स्वधर्मानुसार वर्णानुसार प्राप्त झाली आहे ती स्वकर्म करतानाही त्यात तो लिप्त होत नाही आणि त्यामुळे त्याला देहातच मोक्ष मिळतो. असा हा कर्मसन्यास योग. पुढे पण बघूया परमेश्वर आणखीन काय माहिती सांगतात ते. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.